थोड्याच वेळापूर्वी या टोल नाक्यावर एका महिलेशी टोल कर्मचाऱ्यांना टोलवरून हुज्जत घातल्यानं या राड्याला सुरुवात झाली होती आणि विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या उपस्थितीत टोल नाक्याची तोडफोड झालेली आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, अगदी राज ठाकरेंच्या उपस्थितीत पोलिसांच्या उपस्थितीत या टोल नाक्याची तोडफोड झालेली आहे, काय सगळा नेमका प्रकार घडलेला आहे? हेमाली, या संपूर्ण प्रकरणाचा तपशील असा आहे की काही वेळापूर्वी ठाणे हायवे जो नाशिकच्या दिशेने जातो भिवंडी या ठिकाणी एक जो खारेगाव टोल नाका आहे या ठिकाणी एका महिलेशी टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्यांनी टोल वसुलीवरून भांडण केल्याचं कळत आहे। ही जी महिला आहे तिने टोल भरायला नकार दिला होता आणि त्यावरून हा वाद झाला होता आणि त्यामध्ये जो एक माहिती जी सांगितली जाते की त्यांनी मनसेचा उल्लेख केला असता या टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली। या महिलेने मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते या ठिकाणी आले आणि त्यांनी या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली अशी माहिती मिळते आहे। हा संपूर्ण प्रकार घडत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर निघालेले आहेत। नाशिक दौऱ्याला जात असताना त्यांना मध्ये हा IRBचा खारेगाव येथील टोल नाका या वाटेमध्ये लागतो। ते या ठिकाणी आले असता मनसे कार्यकर्त्यांनी संपूर्ण जो प्रकार होता तो त्यांना समजावून सांगितला। दरम्यान संपूर्ण घटना लक्षात घेता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता। राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि ते नाशिकच्या दिशेने रवाना होत असताना टोल नाक्यावर जेव्हा त्यांच्या गाड्या आल्या त्यावेळेस मनसे कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे टोल नाक्याची तोडफोड केलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पोलिसांनाही हेच म्हणणं होतं की जर टोल वसुलीच्या ठिकाणी जर कॉन्ट्रॅक्टर गुंड किंवा स्थानिक मुलं किंवा वसुलीसाठी वेगळी यंत्रणा राबवत असेल तर मलाही याचा विचार करावा लागेल। अशा पद्धतीने जबरदस्तीने जर टोल आकारणी होत असेल आणि जर एखाद्या व्यक्तीला टोल भरायचा नसेल आणि त्याच्याकडून जबरदस्ती हा टोल वसूल केला जात असेल आणि जो गुंडांच्या मार्फत जो वसूल केला जात असेल तर आपलेही कार्यकर्ते आहेत या कॉन्ट्रॅक्टर्सच्या घरामध्ये जाऊन माझे कार्यकर्ते तमाशा करतील किंवा त्याला त्रास देतील अशा पद्धतीचा इशारा राज ठाकरे यांनी या ठिकाणी टोल नाक्यावरून जाताना दिलेला आहे। संपूर्ण परिस्थितीमध्ये सध्या या टोल नाक्यावर तणावग्रस्त वातावरण आहे। ज्या कार्यकर्त्यांनी या टोल नाक्याची तोडफोड केली होती त्या कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी केलेली आहे। मात्र राज ठाकरे आणि पोलीस यंत्रणा यांच्या डोळ्यात देखतच मनसे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टोल नाक्याची तोडफोड केलेली आहे। नक्की दिनेश, जसं तुम्ही सांगितलं तर राज ठाकरे आणि पोलिसांच्या उपस्थितीत ही सगळी तोडफोड झालेली आहे आणि त्या ठिकाणी आता पोलीस तणावग्रस्त वातावरण आहे। मात्र या ठिकाणी पोलिसांनी कोणाकोणाला नेमकं ताब्यात घेतलेलं आहे? मनसेच्या कार्यकर्त्यांना, जसं तुम्ही सांगितलं ज्यांनी तोडफोड केलेली आहे त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। मात्र आपण आता हे दृश्यही पाहतो आहोत या ठिकाणी कशी मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केलेली आहे। एका महिलेशी टोल कर्मचाऱ्यानं हुज्जत घातल्यानंतर या सगळ्या राड्याला सुरुवात झाल्याचं समजतं। त्याचवेळी साधारणपणे त्यानंतर काही काळानंतर राज ठाकरे देखील तिथे उपस्थित झाले तेव्हा राज ठाकरेंनी काहीसा इशारा दिलेला आहे। जर टोल कॉन्ट्रॅक्टरने बेजबाबदारपणा दाखवला, जर अरेरावी केली तर त्याच्या घरी जाऊन त्याच्या ठिकाणी त्याच्या कार्यालयाची सुद्धा तोडफोड केली जाईल असा इशाराच काहीसा राज ठाकरेंकडून दिला गेलेला आहे। मात्र सध्या आता पुन्हा एकदा आपण दिनेशकडे जाऊया। दिनेश, काय नेमकं वातावरण आहे? अगदी काही दिवसांपूर्वीच टोल आंदोलनावरून बरंच रणकंदन माजलं होतं। राज ठाकरे यांना अटक होणार अशी काहीच एक शक्यता निर्माण झाली होती। मात्र त्यानंतर राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली। टोल वसुली जोपर्यंत निर्णयांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत टोल आंदोलन सुरूच राहील असा इशारा देखील राज ठाकरेंनी दिला होता। मात्र त्याचाच आता हा एक पुढचा भाग म्हणावा का? हेमाली, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे। त्यांचा टोल वसुलीला विरोध नाही, मात्र टोल वसुलीमध्ये या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांना पारदर्शकता हवी आहे। त्यांनी टोल विरोधातलं आंदोलन 1.5 वर्षापूर्वी सुरू केलं। त्यांनी या प्रकारे टोल नाक्यावर सर्वेक्षणही केलं। त्यांनी राज्य सरकार दरबारी धाव घेतली, ते मुख्यमंत्र्यांना भेटले। मुख्यमंत्र्यांकडून न्याय मिळत नसल्यामुळे त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली। मात्र कोर्टामध्येही तारखांवर तारखा मिळत असल्यामुळे काहीशी खंत त्यांच्याकडून व्यक्त झाली आणि साधारण 3 आठवड्यापूर्वी त्यांनी पुन्हा एकदा राज्यात आक्रमकपणे टोल विरोधी आंदोलन हातामध्ये घेतलं। हे हिंसक आंदोलन होतं, याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले। त्यानंतर राज ठाकरे यांनी या प्रकरणी 12 फेब्रुवारीला रास्ता रोको आंदोलन करण्याचाही प्रयत्न केला।
या प्रकरणात राज ठाकरे यांना या रास्ता रोको आंदोलनादरम्यान राज ठाकरे यांना अटकही करण्यात आली होती। मुंबईमध्ये ते वाशी टोल नाक्यावर आंदोलनासाठी निघाले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं। मात्र पोलीस स्टेशनमध्ये त्यांचं फोनवरून मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं। मुख्यमंत्र्यांनी त्यांना चर्चेसाठी बोलवल्यानंतर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं होतं। राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी जी चर्चा केली त्याच्यामध्ये प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, वरिष्ठ पत्रकार, संपादक अशी मंडळी या चर्चेमध्ये सहभागी होती आणि संपूर्ण टोल मध्ये कशा पद्धतीने अनागोंदी कारभार सुरू आहे याची तपशीलवार माहिती राज ठाकरे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आली। याआधी अशा पद्धतीनेच मुख्यमंत्र्यांना राज ठाकरे यांनी माहिती दिली होती, मात्र त्यावर कुठलाही निर्णय होत नव्हता। आघाडी सरकार दिनेश, आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी कपिल राऊत देखील आहेत। कपिल, तुम्ही सुद्धा हा सगळा प्रकार बघितलेला आहे, अगदी पोलिसांच्या उपस्थितीत हा सगळा प्रकार झालेला आहे। मात्र टोल तोडफोड होत असताना या कार्यकर्त्यांना रोखलं नव्हतं का पोलिसांनी? काय सांगाल, काय नेमकं सगळं घडलं होतं? नक्कीच हेमाली, लाठीचार्ज झाला होता। पोलीस 3 ते 4 तास अगोदर इथे आले होते। सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे पडसाद आहेत हे 3 ते 4 तास अगोदर सुरू झाले होते। एक जेव्हा महिला कार्यकर्त्यांशी जेव्हा अश्लील वागले किंवा नीट बोलणं झालं, त्यांची जी अरेरावची भाषा वापरली, मनसेबद्दल काही अरेरावची भाषा वापरली, असे आरोप त्या महिला कार्यकर्त्यांनी केलेत। आणि ही जी खबर सर्व कार्यकर्त्यांमध्ये जेव्हा पसरली त्यानंतर हा हंगामा झालेला आहे। गेली 4 ते 5 तास इथे पूर्ण टोल नाक्याला पोलिसांच्या छावणीचं रूप आलं होतं आणि जे तोडफोड झाली तेव्हा लाठीचार्ज झालेला आहे। अनेक कार्यकर्त्यांना मारलेला आहे, तरी पण तोडफोड झाली आहे। स्वतः राज ठाकरेंनी या ठिकाणी व्हिजिट दिली आहे, भेट दिली आहे आणि राज ठाकरे पुढच्या दौऱ्यावर निघालेले आहेत। आता याची पडसाद कुठे कुठे उमटतात हेच बघायचं आहे हेमाली। नक्कीच कपिल, जसं तुम्ही सांगितलं एका महिलेशी टोल कर्मचाऱ्यानं हुज्जत घातल्यानंतर या सगळ्या प्रकाराला सुरुवात झाली। मात्र त्या टोल कर्मचाऱ्याबाबत किंवा ज्या मूळ कारणावरून हे सगळा प्रकार सुरू झालेला आहे त्या प्रकाराची दखल घेतली गेलेली आहे का? त्या टोल कर्मचाऱ्याबद्दल त्या महिलेनं काही तक्रार नोंदवलेली आहे का? काय सांगाल? नक्कीच ठाण्यातील कळवा पोलीस स्टेशनमध्ये ही महिला आहे ती तक्रार देत आहे आणि या टोल कामगाराला पोलिसांनी अटक केलेली आहे, ताब्यात घेतलेली आहे। एकंदरीतच त्या महिला कार्यकर्त्याने त्या टोल कामगाराला विचारलं आहे, मी स्वतः मनसे कार्यकर्ता आहे, तुम्ही इथे जे सुलभ शौचालय असो किंवा अँब्युलन्स असो या सुविधा आहेत का, या सुविधा मला दाखवा, त्यानंतर मी टोल भरेल। यावरून त्या कामगाराने तिला शिवीगाळ केली, अरेरावची भाषा दाखवली आणि यावरून ही सुरुवात झाली आहे या आंदोलनाला, या रास्ता रोकोला किंवा मग ह्या मनसे हंगामाला। सर्वात महत्वाचं म्हणजे त्या कामगाराला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, नाहीतर कदाचित हिंसक वळण लागलं असतं। नक्कीच कपिल, मात्र राज ठाकरे त्यावेळी तिकडे पोहोचलेत आणि त्यांनी काय इशारा दिला आहे, एकूणच या घटनेबद्दल त्यांचं काय वक्तव्य आलंय? नक्कीच राज ठाकरेंची वाट सर्वजण पाहत होते। कार्यकर्ते शेकडो संख्येने कार्यकर्ते ते जमले होते आणि राज ठाकरे त्या ठिकाणी आल्यास तोडफोड सुरू झालेली आहे। एक उद्रेक झाला, राज ठाकरेंकडे बघून मनसे कार्यकर्ते खवळले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरेंनी त्या शहर अध्यक्षांना काहीतरी कानात सांगितलेलं आहे। कदाचित त्यांनी इशारा दिला असेल का लोकांना वेठीस धरू नका किंवा मग तोडफोड करू नका, शांततेत हा विषय सोडूया, असं काही त्यांनी सांगितलं असेल, असं एक चर्चा सुरू आहे। तर दुसरीकडे मात्र पोलीस अजूनही अग्रेसर आहेत, अजूनही मनसे कार्यकर्त्यांना पोलीस शोधत आहेत। अनेक मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आता हे आंदोलन कुठपत जातं याकडे बघायचं आहे। नक्कीच हे आंदोलन कितपत हिंसक स्वरूप धारण करतं हे तर बघावंच लागेल। मात्र आता आपण जे काही व्हिज्युअल्स बघतोय, जी काही दृश्य बघतोय, त्याच्यामध्ये इतरही वाहनांची तोडफोड केलेली आहे मनसे कार्यकर्त्यांनी। सध्या तिकडची परिस्थिती कशी आहे, तिथे वाहतूक कशी आहे, सध्या वाहतुकीला खोळंबा बसलाय का? थोडा जो काळ होता, एक अर्धा तासाचा, त्या दरम्यान थोडी वाहतूक कोंडी झाली होती, परंतु सध्याची जर परिस्थिती बघितली तर वाहतूक कोंडी नाही आहे। तिथे पूर्णतः पोलिसांची छावणी आहे। स्वतः ट्रॅफिक पोलीस, जनरल पोलीस इथे आलेले आहेत आणि वाहतूक सुरळीत करत आहेत। एकंदरीतच पोलीस छावणी असल्यामुळे मनसे कार्यकर्ते पांगलेले आहेत। मनसे कार्यकर्ते जे होते त्यांची आता शोधाशोध सुरू झाली आहे, कोणी तोडफोड केली, आता सीसीटीव्हीचे व्हिज्युअल पाहण्यात येणार आहेत। त्या अनुषंगाने मनसे कार्यकर्ते कोण होते त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। आता सध्या तरी इथे जी परिस्थिती आहे ती निवळलेली आहे आणि वाहतूक पण सुटलेली आहे। परिस्थिती निवळलेली आहे सध्या तरी, एकूणच पाहायला मिळत आहे टोल तोडफोडही नंतर काहीसं तणावग्रस्त वातावरण या ठिकाणी निर्माण झालं होतं। जसं तुम्ही सांगितलं, राज ठाकरेंनी याआधी सुद्धा आक्रमक पवित्रा घेतला होता आणि तसंच काहीसा आक्रमक पवित्रा आता या टोल नाक्यावर, कारेगाव टोल नाक्यावर मनसे कार्यकर्त्यांकडून पाहायला मिळाला। पोलिसांनी धरपकड सुरू केलेली आहे। कपिल, काही नावं समजू शकली आहेत का, कोणकोणत्या मनसे कार्यकर्त्यांना अटक झाली आहे?
मनसे शहराध्यक्ष निलेश चव्हाण यांच्यावरती लाठीचार्ज झालेला आहे, ते जखमी झालेले आहेत. विनय जाधव असतील यांना ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली जाते. ते अनेक मुख्य कार्यकर्ते रवी मोरे आहेत, म्हणजे विभाग प्रमुख आहेत, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. असे अनेक कार्यकर्ते त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे लाठीचार्ज झालेला आहे, पण मूळ जो कारण आहे तो अरेरावी. जी कामगारांची इथे अरेरावी चालते, मनसेचा हाच मुद्दा होता. जे टोलवरती जे कामगार आहेत त्यांना महिलांशी बोलायची शिस्त नाहीये किंवा जे अरेरावीने बोलतात ते कुठेतरी बंद झालं पाहिजे. टोल बंद व्हावं हा मनसेचा तर आहे, हे आंदोलन आहेच, त्यांचा इशारा तो आहेच. परंतु त्याचबरोबर ही जी अरेरावी कामगार करतात तेही कुठेतरी बंद झाले पाहिजे. आज जो जी हंगामा झाला किंवा जे आंदोलन झालं त्यामागचं मेन उद्देश तेच होतं. नक्कीच धन्यवाद कपिल, आपण दिलेल्या सर्व माहितीबद्दल. टोल तोडफोड पुन्हा एकदा मनसे कार्यकर्त्यांकडून झालेली आहे आणि मधुरा यावेळेस कारण ठरलेलं आहे ते म्हणजे केवळ टोल वसुली नाही तर टोल कर्मचाऱ्यांची जी अरेरावी आहे त्यावरून हा सगळा राडा सुरू झाला. आणि विशेष म्हणजे राज ठाकरे आणि पोलिसांच्या उपस्थितीत हा सगळा प्रकार झालेला आहे. सध्या या ठिकाणी तणावग्रस्त वातावरण आहेच या टोल नाक्यावर. त्याचबरोबर पोलीस देखील मनसे कार्यकर्त्यांची धरपकड करतात. नक्कीच. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.